हॅलो हाय नमस्कार. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज महाशिवरात्री आहे. तर खरं तर महाशिवरात्रीचं प्रत्येक महाशिवरात्रीला ना आम्ही मंदिरात जात असतोय. आणि ह्या महाशिवरात्रीला पण छोटा मुलगा लहान होता, पण तरी पण ठीक आहे हे बोलले जाऊया. मग आम्ही ठरवलं जायचं म्हणून. मग सकाळचं आम्ही लवकर उठलो. कारण ह्यांना 7 वाजता 7-7:30 वाजता कामावर जावं लागतं, त्यामुळे मग आम्ही 5:30 वाजता जायचं असं ठरवलं. आवरलं वगैरे 6 वाजता पोरांना उठवलं, पोराला आंघोळ घातली हे, आणि आम्ही गेलो. तर इतकी 6:30 वाजले होते, 5:45 मला वाटते, 6:15 वाजले होते, 6 का 6:15 वाजले होत्या. तरी एवढी गर्दी होती. आणि एरवी म्हणजे आता तसं तुम्ही बोलचाल की तुम्ही पण मग महाशिवरात्री दिवशीच गेला, पण आम्ही आमचं नेहमीचं जाणं येणं असतं मंदिरात. आम्ही अधूनमधून जात असतोय. असं काही नाही की महाशिवरात्रीलाच फक्त जातो म्हणून. पण काही काही लोक असे असतात की बाबा महाशिवरात्री एकादशी वगैरे आल्यावरच मंदिरात जाते, तर तसं आमचं नाहीये. आणि इतकी गर्दी होती, म्हणजे इतकी गर्दी होती ना. तर मग मी पुढे जाऊन असा विचार केला की म्हणलं लहान छोटा मुलगा आहे आणि तो जरा आजारीच आहे, म्हणून म्हणलं मधून म्हणजे तिथून सरळ पुढून जाता येते का बघावं म्हणून मी पुढे आले. आणि हे रांगेतच उभा राहिले होते मागं. तर इतकी मोठी लाईन लागलेली होती, तुम्ही बघू शकता. तर मग इतकी मोठी लाईन लागलेली होती, तरी पण मी गेले पुढं. पुढं पण गर्दी होती. तर मग तिथं पण बघितलं मी काय होतंय काय नाही, ते तिथून तिथून जाता येते का वगैरे. तर तिथून जाता येत होतं खरं तर. आणि आतमध्ये जायला म्हणजे कोणी अडवत नव्हतं किंवा कोणी हे करत नव्हतं, जाऊ नका बोलत होतं. तरी पण लाईनमध्ये उभाच राहिलो. हे बोलले थोडा वेळ लाईनमध्ये उभा राहू, जर गर्दी जास्त वाटत असली तर नंतर मग जाऊ, कारण छोट्याला त्रास होईल म्हणून आम्ही तोही घेतला. नाही तर प्रत्येक वर्षी आम्ही कितीही मोठी लाईन असली ना तरी लाईनमध्येच उभा राहून आम्ही दर्शन घेतो. मग नंतर हेच बोलले की चल आता ठीक आहे, थोडा वेळ झाला, चांगलं 15-20 मिनिटाच्या वर उभा राहिलो होतो. पण नंतर हेच बोलले ठीक आहे चल, बोलले आपण जाऊया मधून मग आणि घेऊया दर्शन, कारण छोटा पण राहणार नाही आणि त्यांना पण कामावर जायला वेळ होत होता ना. ते गरम पाण्याचं कुंड आहे समोरच मंदिराच्या, आणि इतकं छान म्हणजे तिथलं वातावरण आहे ना. तर आम्ही अधूनमधून कधी पण तिथं जात असतोय बरं का. आणि 2 मंदिर आहे तिथं, एक जुनं आहे आणि एक नवीन पण बांधलेलं आहे. म्हणजे दोन्ही पण महादेवाचीच आहे तिथं. दत्तांची हे पण आहे, झाड आहे मोठं, आणि दत्ताचं मंदिर पण आहे आणि हे पण. तर चला आम्ही दर्शन वगैरे घेतलं, इतकं छान आणि सुंदर दर्शन झालं वगैरे. छोट्याला पण दर्शन केलं हे, आणि आम्हाला खरंच छान दर्शन झालं बरं का. असं वाटलं नव्हतं की इतक्या उशिरा जाऊन पण आपल्याला आता उशिराच म्हणावं लागेल, कारण गर्दी भरपूर असते, त्यामुळं उशिरा जाऊन पण आपल्याला दर्शन भेटेल की नाही असं वाटत नव्हतं. पण आता नंतर आम्ही तिथून दर्शन घेतलं आणि दत्ताच्या मंदिराच्या तिथं समोर दर्शन घेतलं. पाठीमाग श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, त्याचं दर्शन घेतलं. आणि बाहेर आलो तर आम्हाला बराच वेळ झाला, म्हणजे 6:45 वगैरे वाजून गेल्या होत्या, 6:45 वाजल्या होत्या. आणि यांना कामावर जायचं होतं म्हणून आम्ही कुठं थांबलोच नाही, पटकन आम्ही निघालो. तिथं विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे, आम्ही संक्रांतीला वगैरे किंवा आधीमध्ये पण असं जातो, तर तिथंच बरीच मंदिर आहेत. त्यामुळं मग आता म्हणलं आलोच तर विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिराचं दर्शन, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन घेऊन जाऊया असा विचार केला. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही घरी निघालो. आता हे सगळे तोपर्यंत ते लोक जे येतात ना विकायला, ते उठले होते आणि त्यांच्या स्टॉल लावत होते सगळे. पण आम्ही अगोदरच मुलाला सांगितलं होतं की आत्ता काहीच घ्यायचं नाही बाळा, नंतर आपण घेऊया संध्याकाळी आल्यावर, कारण आम्ही संध्याकाळी पण जाणार आहे. पण संध्याकाळी खूप गर्दी राहणार आहे, तिथं दर्शन मिळत नाही काय नाही म्हणून. तिथं पाळणे वगैरे सगळे बंदच होते, कारण सकाळचे होतं. मग गाडी काढली आणि गाडीवर आम्ही निघालो. तर तोपर्यंत ना आम्हाला येताना एवढी ही नव्हती, म्हणजे ही खुली झालेली नव्हती, दुकानं खोललेली नव्हती. पण आम्ही ज्यावेळेस घरी येत होतो त्या टायमिंगला सगळी दुकानं ऑलमोस्ट, म्हणजे ज्यांनी ते स्टॉल लावलेत किंवा जे विकायला आलेत ना, त्यांनी उघडले होते. आणि तोपर्यंत आम्ही आमच्या मंदिरापाशी आलो. आणि मंदिरापाशी आल्यानंतर मुलं पण घरी आल्यावर झोपली, कारण सकाळी लवकर उठवून नेली होती, त्याच्यामुळं आता चला ते दोघं झोपलेत, तोपर्यंत मला माझी कामावरून घ्यावी लागतात. कारण जर ते उठले ना तर तो छोटा ना आजारी असल्यामुळे तो काहीच नाही करून देत, आणि त्याला आता 2-3 महिने आजारी असल्यामुळे सतत अंगावरची सवय लागली, त्यामुळे तो काही झोपत नाही अजिबात. म्हणून मग तो झोपला ना की कामावरून घ्यावे लागतात आणि मग त्याला घ्यावं लागतं. काही काम सुचत नाहीये, काही सुद्धा करता येत नाही, तरी पण त्यातनं थोडं थोडं काय नाही काय आपलं करत राहायचं थोडंसं काम. तर आता झोपलेत दोघं पण. आणि सकाळ सकाळी लवकर उठवल्यामुळे, कारण मोठा पोरगा पण माझा लय उशिरा उठतो, 9-9:30 वाजता उठतो चांगला.
छोटा उठतो लवकरच 4-4:30 वाजता, पण ते आत्ता आज उठवून नेलं होतं ना, त्यांना उठवून आंघोळ करून मस्त फ्रेश करून नेलं होतं, त्यामुळे ते दोघं पण मंदिरातनं आल्या आल्या झोपलेत. तर चला, व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितका होईल तितका ना व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बरं का. खरंच मोठ्या मोठ्या यूट्यूबरला तुम्ही सपोर्ट करता, पण असे छोटे छोटे जे वरती यायला बघतात ना, त्यांना खरं तर तुमच्या सपोर्टची गरज असते. तर नक्की सपोर्ट करा आणि इतकीच म्हणजे तुम्ही सपोर्ट कराल इतकीच आशा मनात ठेवते. आणि धन्यवाद.